सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? मी आणि आत्या बसले जेवण करायला. आज जेवणात बनवलेली आहे मुगाची भाजी. तर हे मूग काय मी भिजवलेले नाही आहेत, थोडेसे भाजायचे. गावरान मूग आहेत, पिवळे मूग आहेत, ते हिरवे मूग नाही आहेत. भाजायचे, धुवून शिजायला घालायचे आणि नंतर हिरवी मिरची वाटून घ्यायची, लसूणची फोडणी, जिरे मोहरी कढीपत्ता, टॅमॅटो पण घातले मी आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं वरून. हिरवी मिरचीची मुगाची भाजी गावाकडच्या पद्धतीची. इकडे अशा चपात्या बनवलेल्या आहेत, भाकरी आणि आत्याने ठेसा बनवला आहे. मामांना काय होतं, दुपारी शेळ्या घेऊन जातात ना, मग तिकडे जाताना ठेसा, लोणच्याची फोड असं घेऊन जातात, म्हणून ठेसा बनवला आहे. आणि साबुदाणा खिचडी बनवली ती ह्यांना गणेशने खाल्ली आहे, थोडीशी राहिली, आता मी जेवताना खाईन. इकडे आत्याने भात असा परतून घेतला आहे छान कढईमध्ये. आणि इकडे मस्त गावाकडचं लोणचं. तर मला कमेंट आली ती की ताई आम्हाला लोणचं पुण्याला मिळेल का. तर आता सध्या तर लोणचं नाही आहे. ज्यावेळेस मी बनवेन लोणचं त्यावेळेस मी नक्की प्रयत्न करीन की तुम्हाला लोणचं द्यायचा. तर मग कसा वाटलं ठेसा, छान असं जेवण, चपाती, भाकरी आणि स्पेशल आमची गावाकडच्या पद्धतीची मुगाची भाजी, ती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी या